नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपण पाहतो की 20व्या शतकातील महान संत विभूती संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त तसेच 25व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले आहे। आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा संपन्न होणार आहे। मी श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये उभा आहे, ज्या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा होणार आहे। कारण की आज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आणि उद्या प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा सुरू होणार आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता की आतापासूनच जे काही वॉटरप्रूफ मंडप आहे, साधारणतः 5 लाख स्क्वेअर फुटामध्ये हा मंडप बनवण्यात आला आहे। तो पूर्णपणे आता फुल भरण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। कारण की आपण पाहतो की गेल्या 2 दिवसांपासूनच भाविक भक्त येण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने भाविक भक्त, कारण की आपण पाहतो की प्रदीपजी मिश्रा महाराज आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते आहेत आणि त्यांची कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्रामधून अनेक भाविक भक्त या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी आपल्याला पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण की या ठिकाणी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने आताच या ठिकाणी भाविक भक्त हजर झालेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून कथा श्रवण करण्यासाठी या ठिकाणी भाविक भक्त हजर झालेले आपल्याला पाहायला मिळतात। लाखोच्या संख्येने आताच या ठिकाणी भाविक भक्त आलेले आपल्याला पाहायला मिळतात। जो काही पॅन्डल आहे, जो काही 5 लाख स्क्वेअर फुटामध्ये मंडप उभारण्यात आला आहे, तो आता सध्या भरण्यात आलेला फुल भरण्यात आलेला आहे। जी काही VIP जागा असतील, VIP जागा सोडून पूर्णपणे मंडप हा फुल भरलेला आपल्याला पाहायला मिळतो। कारण की आपल्याला जागा भेटती नाही भेटती ह्या हिशोबाने भाविक भक्त या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात। त्याच ठिकाणी संपूर्ण जे काही भाविक भक्त आहेत ते आपापली जागा गाठून आपल्याला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। लहान थोर मंडळी, तरुण असतील, वयोवृद्ध असतील, संपूर्ण जे काही आहे ते आपल्याला इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण की प्रदीपजी मिश्रा यांच्या जे काही वाणीतून सुश्राव्य वाणीतून कथा श्रवण करण्यासाठी या ठिकाणी आलेले अनेक LED स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा ज्या ठिकाणी प्रदीपजी महाराज दिसणार नाही त्या ठिकाणी LED स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा प्रदीपजी महाराज यांना पाहण्यासाठी भाविक भक्त हजर झालेले आपल्याला पाहायला मिळतात। लाखोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण की कथा सुरू व्हायला अगदी काही तास उरलेले आहेत। आपण पाहतो की लाखोंच्या संख्येने मोठी अशी गर्दी, अलोट गर्दी या ठिकाणी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय हे दृश्य पाहतोय, या ठिकाणी आराम करण्यासाठी सुद्धा याच ठिकाणी जे काही माता भगिनी असतील याच ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण की आपण पाहतो की इथून स्टेज खूप लांबवर आहे। स्टेजचा हा कोपरा ते तो कोपरा फुल असा भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला। कारण की लाखोच्या संख्येने आताच भाविक भक्त या ठिकाणी आला। जे काही फराळाची सुविधा असेल याच ठिकाणी भाविक भक्त असतात करताना सुद्धा पाहायला मिळतात। यात श्री क्षेत्र चाकरवाडी असं पुण्यभूमी आहे, ज्या ठिकाणी 24 तास अन्नदानाची सेवा आहे। याच ठिकाणी अन्नदान आहे। आपण पाहतो की जे काही पार्किंगची व्यवस्था सुद्धा साधारणतः 150 ते 200 एकरच्या आसपास परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आले। 300 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। साधारणतः 300 आणि स्वयंसेवक पाहायला गेलं तर 3 ते 4 हजार स्वयंसेवक हे सेवा करण्यासाठी या ठिकाणी चाकरवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। कालपासूनच स्वयंसेवकांनी आपापली हजेरी लावली आणि जी भेटेल तीच सेवा करताना आपल्याला स्वयंसेवक करताना पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी हजर झालेले आपण पाहतोय की अजून सुद्धा चाकरवाडी या ठिकाणी स्वयंसेवक येतात। जे काही भाविक भक्त कथा श्रवण करण्यासाठी आपापला जो काही थोडक्यात कपडे असतील, लता असतील घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण हे सर्व दृश्य माऊली न्यूजच्या माध्यमातून पाहतोय। अलोट गर्दी या ठिकाणी उसळणार। दररोज ते 5 ते 6 लाख भाविक भक्त या ठिकाणी येणार, कथा श्रवण करणार, माऊलीदादांच्या समाधीचं दर्शन घेणार आणि प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून कथा श्रवण करणार आणि श्री शिवाय नमस्तुभ्यचा जप करणार। नामघोषाने ही जी काही चाकरवाडी नगरी आहे ती दणदणून निघणार आहे। आणि माऊलीदादांच्या समाधीस्थळी आजपासूनच गर्दी होताना पाहायला मिळते। लाखोच्या संख्येने जे काही भाविक भक्त आहेत ते चाकरवाडीमध्ये दाखल झाले। प्रतिदिन साधारणतः 4 ते 5 लाख भाविक भक्त या चाकरवाडी नगरीमध्ये राहणार आहेत। भाविक भक्त प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा श्रवण करण्यासाठी, कारण की
सिहोरचे महाराज या ठिकाणी येणार आणि कथा श्रवण करणार। महाराष्ट्रात कोणत्याही कानाकोपऱ्यात, देशात कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा म्हटलं तर त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने भावी भक्त प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा ऐकण्यासाठी पोहोचतात। आपण पाहतो की श्री क्षेत्र चाकरवाडीमध्ये आजपासूनच लाखोच्या संख्येने भावी भक्त दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत।